नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले ओन टीचर चॅनलमध्ये। आज झालेली पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी फेब्रुवारी 2024 संच ए यामध्ये मराठी माध्यमाची तृतीय भाषा आणि बुद्धिमत्ता हा दुसरा पेपर। यामध्ये आपण तृतीय भाषा इंग्रजी हा विषय पाहूया। एकूण प्रश्न 25 आणि गुण 50। चला तर सुरू करूया। सेक्शन फर्स्ट इंग्लिश। चूज द इनकरेक्ट ऑप्शन। या ठिकाणी आपल्याला घड्याळामध्ये वेळ दिलेली आहे आणि इनकरेक्ट म्हणजे चुकीचे ऑप्शन कोणते आहे ते आपल्याला पाहायचे आहे। ऑप्शन नंबर 3 2:15 हे चुकीचे आहे। चूज द प्रॉपर पंक्च्युएशन मार्क इन द एंड ऑफ द सेंटेन्स। दॅट्स ॲन एक्सलंट आयडिया। या ठिकाणी ऑप्शन नंबर 4 एक्सक्लेमेशन मार्क। Select the correct option. We should cut our hair regularly. आपण नियमित केस कापले पाहिजे। त्यानंतर या ठिकाणी ॲडव्हर्टाइजमेंट म्हणजे जाहिरात आहे, फ्रेश फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स आणि त्यावर आधारित प्रश्न आपण पाहूया। फिल इन द ब्लँक्स विथ करेक्ट ऑप्शन। दिस ॲडव्हर्टाइजमेंट इज बेस्ड ऑन व्हेजिटेबल्स अँड फ्रूट्स। सिलेक्ट द मोटो फॉर द ॲडव्हर्टाइजमेंट। यावरचा मोटो म्हणजेच Health is wealth. Choose the correct alternative for the given sentence. Hooray! Teacher, we want to play Kho-Kho. या ठिकाणी कॅपिटल H हवाय या ठिकाणी। त्यानंतर choose the correct pair from the given alternative. A flock of bees, a flock of geese, a bundle of children, a swarm of dog. या ठिकाणी 3 चुकीचे पर्याय आहेत आणि एक बरोबर आहे। पर्याय क्रमांक 2 अ फ्लॉक ऑफ गीज। नेक्स्ट क्वेश्चन। पिक आउट द मिसिंग कलर ऑफ अ रेनबो। रेनबो मधली कलर्स आपल्याला माहीत आहेत। या ठिकाणी पहा रेड, ऑरेंज, येलो, ग्रीन, ब्लू अँड इंडिगो। चूज द करेक्ट कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म ऑफ अंडरलाइन वर्ड। या ठिकाणी आपल्याला कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म पाहायचा आहे। तर आय एम नॉट इंटरेस्टेड यामध्ये ॲम नॉट यासाठी कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म असेल ऑप्शन नंबर 3 ॲमंट। फिल इन द ब्लँक। फ्रान्स इज डॅश युरोपियन कंट्री। या ठिकाणी पाहता दर्शनी आपल्याला ई आहे, वॉवेल आहे असे वाटते, पण त्याचं प्रोनाऊन्सिएशन युरोपियन म्हणजे वॉवेल नाही, कॉन्सनंट प्रमाणे आहे, म्हणून या ठिकाणी आपल्याला ऑप्शन नंबर 3 ए घ्यावे लागेल। ऑब्झर्व द डायग्राम केअरफुली अँड फाइंड द आन्सर फ्रॉम द अल्टरनेटिव्ह। फोल्ड द पेपर इन द। या ठिकाणी पहा डायरेक्शन आहे साऊथ अपवर्ड, साऊथ वेस्ट डाऊनवर्ड। ॲरो हा वरच्या बाजूने आहे म्हणजेच अपवर्ड। नेक्स्ट क्वेश्चन। विच ऑफ द फॉलोइंग इज अ परमिशन। या ठिकाणी परमिशन कोणती आहे? यू आर वेलकम, आय ड्रिंक वॉटर, प्लीज कम इन, डोंट मेक नॉईज, प्लीज कम इन। इन्स्ट्रक्शन फॉर क्वेश्चन 13 to 15। या ठिकाणी आपण रीड द पॅसेज केअरफुली अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स। पॅसेज आहे त्यावर प्रश्नांची उत्तरे आधारित। व्हॉट इज अ मस्ट फॉर अ स्टुडंट। स्टुडंटसाठी काय महत्त्वाचे आहे? पॅसेजवर आधारित असल्यामुळे आपण या ठिकाणी लिहू अ डिक्शनरी। फाइंड द अपोजिट वर्ड फॉर इझी। इझीचा अपोजिट डिफिकल्ट। वन कॅन बिगिन विथ डॅश अँड डॅश डिक्शनरीज। आपण डिक्शनरी रेफर करायला हवी, पण ती कशी असावी? सिम्पल अँड डिफिकल्ट। मॅच द करेक्ट इन्स्ट्रक्शन्स। या ठिकाणी 2 सर्कल्स आहेत, टर्न, क्लाइंब, गो, अप, लेफ्ट, डाऊन। तर ऑप्शन नंबर 3 1चा बी असेल टर्न लेफ्ट, 2चा ए क्लाइंब अप, गो डाऊन। Question number 17. Fill in the blank.
Joseph has a brand dash bicycle. न्यू नो. या ठिकाणी आपल्याला स्पेलिंग कोणते व्यवस्थित आहे हे पाहावे लागेल. ऑप्शन नंबर 2 NEW न्यू बायसिकल. Select the rhyming word for the correct action word from the given table. Dig, beep, tar, fin. या ठिकाणी आन्सर फिग. डिग साठी फिग. ऑप्शन नंबर 3. Question number 19. Fill in the blank. Dash. No, my mobile is ringing. Oh no, my mobile is ringing. Choose the correct ordinal number for December. या ठिकाणी डिसेंबर हा 12th नंबर आहे. 12th नंबरचा मंथ आहे हे आपल्याला माहीत आहे. पण या ठिकाणी आपला स्पेलिंग कोणते व्यवस्थित आहे, करेक्ट कोणते आहे हे पाहायचे आहे. ऑप्शन नंबर 3. Find the shape of dice used in Ludo game from the given alternative. लुडो गेम आपण खेळलेलाच असेल, त्यामध्ये डायस असतो आणि त्याचा शेप हा क्यूब. ऑप्शन नंबर 2. Question number 22. Look at the chart and find the correct option. या ठिकाणी आपल्याला चार्ट दिलेला आहे. लेगची माहिती आहे. हिल, नी, थाय हे लेगचे पार्ट आहेत. यामध्ये आणखीन टोच, पायाची बोटे. क्वेश्चन नंबर 23. हाऊ विल सलीम ग्रीट वंदना ऑन हर बर्थडे. बर्थडेला आपण कशा प्रकारे ग्रीट करतो? हॅपी बर्थडे. ऑप्शन नंबर 1. त्यानंतर सॉल्व द रिडल. आय कॅन हेल्प यू टू हीट अँड कुक डिफरंट टाईप ऑफ फूड. हू आय एम म्हणजे तो आपल्याला अन्न शिजवण्यासाठी मदत करतो आणि आपल्याला तो उष्णता पण देतो. म्हणजेच ऑप्शन नंबर 1 मायक्रोवेव्ह. क्वेश्चन नंबर 25. अरेंज द नंबर्स टू मेक मिनिंगफुल वर्ड. या ठिकाणी अल्फाबेट्स दिलेले आहेत आणि त्याखाली नंबर दिलेले आहेत. आपण त्या नंबरवर अल्फाबेट्स लावूया जेणेकरून आपल्याला त्यापासून मिनिंगफुल वर्ड कोणता तयार होतो हे कळेल. ऑप्शन नंबर 2. ऑप्शन नंबर 2ला जर आपण दिलेले अल्फाबेट्स योग्य प्रकारे लावले तर त्यापासून तयार होणारा शब्द म्हणजे डायनासोर. हा मिनिंगफुल वर्ड तयार होतो. म्हणून ऑप्शन नंबर 2 इज द करेक्ट आन्सर. सो फ्रेंड्स, थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आणि पुढचा जो इंटेलिजन्सचा पार्ट आहे तो लवकरच आपल्याला त्याचा व्हिडिओ मिळेल. जर आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणास मिळेल.